रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 5. श्री गणेशाय नमः. सन्नद्ध करिता दडभार, येथे लागेल उशीर. मी एकला एकांगवीर, भीमकी घेऊन येईन. श्रीकृष्ण म्हणतो, संपूर्ण सैन्य सज्ज करत बसलो तर उशीर होईल, म्हणून मी एकटाच परंतु पूर्ण सामर्थ्याने रुक्मिणीला घेऊन परत येईन. दो दुजियाची वास पाहे, त्यांचे कार्य कहीच नोहे. यश कैसेनी तोला आहे, साह्य पाहे सांगाती. जो माणूस आपल्या कामासाठी दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहतो, म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून राहतो, त्याचे कार्य कधीच यशस्वी होत नाही. जो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या सोबत्यांच्या किंवा इतरांच्या मदतीची वाट पाहत बसतो, त्याला यश कसे मिळणार? विकल्प रुक्मिया मजद्वेषी, तेने निवारिले विवाहासी. विटंबुनी त्याची या मुखासी, रुक्मिणीसी आणीन. कुविचारी रुक्मी माझा द्वेष ठेवून रुक्मिणीचा विवाह थांबवू पाहतो आहे. त्याचा अभिमान मोडून त्याला लज्जित करून मी रुक्मिणीला नक्कीच स्वतःबरोबर घेऊन येईन. चैद्याधिक पक्षपाती, त्यांसी रणी लावी न ख्याती. मी तव कोपलिया श्रीपती, त्रिजगती कोण राहे. शिशुपाल आणि त्याचे जे कोणी पक्षपाती आहेत, त्या सर्वांना मी युद्धभूमीवर माझ्या पराक्रमाची प्रचिती देईन. जर मी साक्षात श्रीपती असा कोपलेलो असताना या तिन्ही लोकात माझ्यासमोर तग धरून कोण उभा राहू शकेल? जैशा दो काष्टांच्या भरणी, मथुनी काळीजे जेवी अग्नी. तेवी अरिवीरांते त्रिभांडोनी, पवित्र रुक्मिणी आणीन. ज्याप्रमाणे दोन लाकडे एकमेकांवर घासून त्यातून अग्नी निर्माण केला जातो, त्याचप्रमाणे मी शत्रू सैन्याचे मर्दन करून त्यांना पराभूत करून अत्यंत सन्मानाने पवित्रपणे रुक्मिणीला घेऊन येईन. माझी या कोपाची भ्रुकुटी, रणा आणीन सकळ सृष्टी. त्यामज युद्धाची आटाटी, लग्नासाठी केवढी. जर मी रागाने माझी भुवई म्हणजे भ्रुकुटी नुसती वक्र केली, तर मी संपूर्ण सृष्टीला युद्धभूमीवर खेचून आणू शकतो. अशा मजसाठी केवळ एका लग्नासाठी युद्ध करणे ही कोणती मोठी गोष्ट आहे? रुक्मिणीची या लग्नासी, कवण दिवस कवणे मासी. कवण नक्षत्र ते द्विजासी, मधुसूदने पुसिले. रुक्मिणीचे लग्न नेमके कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यात आणि कोणत्या नक्षत्रात ठरले आहे, हे जाणून घेण्यासाठी मधुसूदन श्रीकृष्णाने ब्राह्मणाला विचारले. सारथी बोलावनी दारुकासी, वेगी संयोजी रथासी. जाणे असे कौंडिन्यपुरासी, दुजियासी कडो नेदी. श्रीकृष्ण आपल्या सारथ्याला आज्ञा देतात, हे दारुका, ताबडतोब रथाला घोडे जोडून तो तयार कर. आपल्याला तातडीने कौंडिन्यपुराला जायचे आहे, पण लक्षात ठेव, ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही कळू देऊ नकोस. जैसे चारी पुरुषार्थ, तैसिया वारुवी जुंपिला रथ. ऐका नावे सुनिश्चित, जेथे श्रीकृष्णनाथ आरूढे. जसे चारही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष एकत्र येतात, तसे श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान घोडे रथाला जुंपले गेले. ज्या रथावर स्वतः श्रीकृष्णनाथ निर्धाराने आरूढ झाले, त्या रथाचे महत्त्व खरोखरच अद्वितीय आणि सुनिश्चित आहे. शैब्य सुग्रीव बलाहक, चौथा मेघ पुष्प देख. चारी वारू अतिनेटक, सारथी दारुक धुरेसी. श्रीकृष्णाच्या रथाला सैब्य, सुग्रीव, बलाहक आणि चौथा मेघपुष्प असे 4 घोडे जुंपलेले आहेत. ते 4ही घोडे अत्यंत चपळ आणि देखणे आहेत आणि त्या रथाच्या धुरा सांभाळणारा कुशल सारथी दारुक आहे. अनर्घ रत्नी रत्नखचित, गरुड ध्वज लखलखित. लोल पताका डोलत, रथ शोभत अतिशोभा. अमूल्य रत्नांनी जडवलेला रत्नखचित असा तो रथ गरुड ध्वजाने तेजस्वीपणे झळकत होता. डौलाने डोलणाऱ्या पताकांमुळे तो रथ अतिशय भव्य आणि शोभिवंत दिसत होता.
शस्त्रास्त्रांचे संभार, रथी घालुनी अपार, दारुके केला नमस्कार, जोडोनी कर राहिला. रथात विविध प्रकारची शस्त्रास्त्रे विपुल प्रमाणात सज्ज करून दारुकाने दोन्ही हात जोडून श्रीकृष्णांना नम्रपणे नमस्कार केला आणि आज्ञेच्या प्रतीक्षेत तो आदराने उभा राहिला. रथी चढला नारायण, तुरुंगी बैसविला ब्राह्मण, एक दिवसे जनार्दन, कौंडिण्यपुरा पातला. नारायण स्वरूप श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले आणि ब्राह्मणाला सन्मानाने रथात बसवले. एकाच दिवसात श्रीकृष्ण कौंडिण्यपूर नगरीत येऊन पोहोचले. नगर देखिले श्रीपती, जैसे मुमुक्षूची संपत्ती, तेथे राजा कौंडिण्यपती, विधान स्थिती करीतसे. श्रीकृष्णांनी कौंडिण्यपूर नगरी पाहिली. ती एखाद्या मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या साधकाच्या संपत्तीप्रमाणे समृद्ध व शिस्तबद्ध वाटत होती. तेथे राजा भीमक म्हणजे कौंडिण्यपती विधी नियमानुसार रुक्मिणीच्या स्वयंवराची तयारी करीत होते. भीमक वश्य जाहला पुत्रासी, जैसा विवेक महामोहासी, कन्या नेमली शिशुपाळासी, जीवी कृष्णासी हे द्यावी. जसा मोहापुढे विवेक हरतो तसा राजा भीमक आपल्या पुत्राच्या म्हणजे रुक्मीच्या हट्टापुढे नम्र झाला. त्याने रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करण्याचे ठरवले. तरीही त्याच्या मनात मात्र रुक्मिणी श्रीकृष्णालाच द्यावी अशी सुप्त इच्छा होती. जरी असेल आमुचे भाग्य, भीमकी भाग्याची सभाग्य, भावे पावेल श्रीरंग, येणे उल्हास करीतसे. जर आमचे नशीब बलवत्तर असेल आणि आमची कन्या रुक्मिणी खरोखरच भाग्यवान असेल तर भगवान श्रीकृष्ण आमच्या भक्तिभावामुळे नक्कीच येथे येतील. याच आशेने आणि उल्हासाने राजाचे मन भरून येत होते. नगर शृंगारिले वाडे कोडे, घातले कुंकुमाचे सडे, तोरणे पताका चहूंकडे, महोत्सव मांडिला. रुक्मिणीच्या विवाहानिमित्त संपूर्ण नगर अत्यंत कौतुकाने आणि हौसेने सजवले गेले आहे. शुभ शकुन म्हणून जमिनीवर कुंकवाचे पाणी शिंपडून काढलेले नक्षी, दारांना लावलेली आंब्याच्या पानांची आणि फुलांची तोरणे, अशा प्रकारे सर्वत्र मोठ्या महोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. गंधाक्षता कुसुम माडा, नगर नारी लोका सकळा, वस्त्रे भूषणे पाहता डोळा, जनलीला शोभतसे. नगरातील सर्व स्त्री पुरुषांना गंध, अक्षदा आणि फुलांचे हार देण्यात आले आहेत. तसेच सुंदर वस्त्र आणि भूषण पाहून लोकांचे डोळे आनंदाने भरले. लोकांचा तो आनंद आणि उत्साह पाहून संपूर्ण नगर अत्यंत शोभून दिसत आहे. घाव घातला निशाणी, मंगळ तुरे वेद ध्वनी, हळदी लाविली रुक्मिणी, मंगळ स्नान करविले. रुक्मिणीच्या लग्नाचा दिवस उजाडला आहे. विवाह सोहळ्याची घोषणा करण्यासाठी नगारा वाजवण्यात आला. सर्वत्र मंगल वाद्यांचा गजर आणि वेदांचा घोष सुरू झाला. या मंगलमय वातावरणात रुक्मिणीला हळद लावून तिचे मंगल स्नान पूर्ण करण्यात आले. पितांबर परिधान, लेईली अलंकार भूषण, नोहरीचे दुष्यित मन, कृष्ण आगमन पाहत असे. रुक्मिणीने अंगावर पिवळे भरजरी पितांबर परिधान केले आहे आणि विविध मौल्यवान दागदागिने घातले आहेत. परंतु इतके नटून थटूनही रुक्मिणीचे मन मात्र अस्वस्थ आहे. ती सारखी श्रीकृष्णाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. नांदी श्राद्ध देवक विधान, केले ब्राह्मणांचे पूजन, यथाविधी ब्राह्मण संतर्पण, स्वस्ती वाचन विधीचे. लग्नाचे मुख्य विधी सुरू करण्यापूर्वी परंपरेनुसार नांदी श्राद्ध आणि देवक बसवण्याचे विधी पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ब्राह्मणांचे शास्त्रोक्त पूजन केले गेले. ब्राह्मणांना मनोभावे भोजन देऊन तृप्त करण्यात आले आणि विधीपूर्वक शुभ आशीर्वादांचे स्वस्ती वाचन करण्यात आले. चहुवेदींचे ब्राह्मण येऊनी पुरोहित आपण, अथर्वण वेदे केले हवन, ग्रहशांती दान यथोचित. चारही वेदांचे जाणकार ब्राह्मण तेथे आले आणि पुरोहित म्हणून विधी करू लागले. त्यांनी अथर्व वेदातील विधीनुसार यज्ञ केले आणि ग्रहांची पीडा टळावी म्हणून
ग्रहशांती केली. तसेच योग्य त्या व्यक्तींना यथाशक्ती दान धर्म केला. सोने रूपे नाना वस्त्रे, घृतेंसहित तीळपात्रे, गोभूदाने विचित्रे, द्विजानृपवरे दिधली. राजाने ब्राह्मणांना सोने, रूपे, विविध प्रकारची वस्त्रे दिली. तुपासह तिळाने भरलेली पात्रे आणि गोदानही श्रद्धेने अर्पण केली. अशा प्रकारे नृपश्रेष्ठाने द्विजांना योग्य सन्मानपूर्वक दान केले. दमघोष याची परी, महोत्सव आपुले नगरी, पुत्र विवाहाचा करी, द्विजवरी यथोचित. दमघोष राजाई आपल्या नगरीत पुत्राच्या विवाहासाठी भव्य उत्सव साजरा करीत होता. ब्राह्मणांचे पूजन, दान दक्षिणा आणि विधी यथाविधी पार पाडले जात होते. सर्वत्र विवाह उत्सवाची तयारी आणि मंगल वातावरण नांदत होते. वराड निघाले बाहेरी, मदगज परिवारिले भारी, सुवर्ण रथांची आहारी, वीर अश्वांवरी आरूढले. शिशुपालाचे लग्नाचे वराड नगराबाहेर निघाले. त्या वराडामध्ये माजलेले बलाढ्य हत्ती मोठ्या संख्येने सोबत होते. सोन्याच्या रथांच्या रांगा लागल्या होत्या आणि शूरवीर योद्धा घोड्यांवर स्वार होऊन निघाले होते. चालती पायांचे मोगर, पातले कौंडिण्यपूर नगर, आणिक वराड महावीर, चैद्यभार तेही आले. पायदळाचे घनघोर तापे पुढे सरकत कौंडिण्यपूर नगराजवळ येऊन पोहोचले. त्याच वेळी चैद्य म्हणजे शिशुपाळ पक्षाचे महापराक्रमी वीरही मोठ्या सैन्यभारासह तेथे दाखल झाले. रुक्मिणी कृष्णासी होती दिधली, ते शिशुपाळा देऊ केली, ते संधी पाहिजे साधिली, म्हणून आले पक्षपाती. खरे तर रुक्मिणी कृष्णालाच अर्पण केलेली होती. मनाने तिने कृष्णालाच वरले होते, परंतु तिचा भाऊ रुक्मी याने रुक्मिणीला शिशुपालाला देण्याचे ठरवले. हीच ती संधी आहे हे ओळखून कृष्णाचा द्वेष करणारे अनेक पक्षपाती म्हणजे शिशुपालाचे मित्र आणि कृष्णाचे शत्रू असलेले राजे तेथे जमा झाले. शाल्व आणि जरासंध, विक्रदंत विदुरथ, पौंड्रकवीर अद्भुत, सैन्यभारेंशी पातले. शिशुपालाच्या लग्नाच्या निमित्ताने कृष्णाचे शत्रू असलेले शाल्व, जरासन, विक्रदंत, विदुरथ तसेच अद्भुत पराक्रम गाजवणारा पौंड्रक असे अनेक शूरवीर राजे आपापल्या अफाट सैन्यासह कौंडिण्यपुरात येऊन पोहोचले. वराडी मीनले ते कैसे, महामोहाचे मेहुडे जैसे, खद्योत समुदाय निशिवसे, वीर तैसे वाटीव. ते जमलेले सर्व वराडी राजे असे दिसत होते की जणू काही अंधकाराचे ढगच एकत्र आले होते. रात्रीच्या वेळी काजव्यांचा समूह जसा अंधारात चमकतो तसे हे सर्व उद्धट आणि गर्विष्ठ वीर राजे एकत्र जमले होते. कृष्णतरणीची या किरणी, मावडती रणांगणी, भीमकी उल्हासे कमळीनी, कृष्ण दीनमनी देखलिया. श्रीकृष्णरूपी सूर्याचे किरण पडताच हे सर्व शत्रू राजे रणांगणातून मावळून जातील. तो सूर्य दिसताच कमळासारखी रुक्मिणी आनंदाने प्रफुल्लित होईल. कृष्ण दर्शनाने तिचे हृदय उल्हासाने भरून जाईल. जैसे गंधर्व नगरींचे एवढे, तैसे शिशुपाळाचे वीर गाढे, वराड आले वाडे कोडे, भीमका पुढे सांगितले. ज्याप्रमाणे मृगजळाप्रमाणे भासणारे ढगांचे शहर आभासी आणि क्षणभंगूर असते, त्याचप्रमाणे शिशुपालाचे हे बलाढ्य वीर केवळ नावाचेच शूर आहेत. त्यांचे वराड भव्य थाटात भीमक राजासमोर येऊन उभे राहिले. राव सामोरा गेला त्यासी, केले सीमांत पूजनासी, सन्मानुनी समस्तांसी, जानवशासी आणिले. भीष्मक राजा शिशुपालाच्या वराडाचे स्वागत करण्यासाठी स्वतः सामोरा गेला. त्याने शास्त्रोक्त पद्धतीने सीमांत पूजन म्हणजे नगराच्या सीमेवर केले जाणारे स्वागत केले. त्यानंतर तिथे आलेल्या सर्व राजांच्या आणि पाहुण्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना राहण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी म्हणजेच जनवासात घेऊन आला. रुक्मिणी हरणासी उद्यत, एकला गेला कृष्णनाथ, यादव सभेसी आली मात, जाहला विस्मित बळीभद्र.
रुक्मिणीचे हरण करण्यासाठी श्रीकृष्ण एकटेच निघाले. ही बातमी जेव्हा यादव सभेत पोहोचली तेव्हा श्रीकृष्णाचे थोरले बंधू बलराम अत्यंत चकित झाले. काल आला होता ब्राह्मण भीमकीचे पत्र घेऊन, प्रकटन करीच कृष्ण निवारू कोण म्हणूनी. कालच एक ब्राह्मण रुक्मिणीचे पत्र घेऊन आला होता, पण श्रीकृष्णाने ही गोष्ट कुणालाही कळू दिली नाही. आपल्याला या कार्यापासून कोणी रोखू नये किंवा कोणी विरोध करू नये या विचाराने त्यांनी ही बातमी गुपित ठेवली. यालागी गुप्त केली मात, एकला गेला कृष्णनाथ. अतुर्बळी हा अनंत, नाही भीत कळीकाळा. याच कारणामुळे श्रीकृष्णाने ही बातमी गुप्त ठेवली आणि ते कुणालाही सोबत न घेता एकटेच निघाले. हा अनंत श्रीकृष्ण इतका अफाट शक्तिमान आहे की तो प्रत्यक्ष कळीकाळालाही भीत नाही. मग या इतर शत्रू राजांची काय कथा? तो ब्राह्मण नवेची निश्चित, मूर्तिमंत भीमकीचा भावार्थ. भावे नेला कृष्णनाथ, एकाएकी एकला. तो रुक्मिणीने पाठवलेला सुदेव नावाचा ब्राह्मण म्हणजे केवळ कोणी साधा निरोप देणारा माणूस नव्हता, तर तो जणू रुक्मिणीच्या प्रेमाचा आणि अंतःकरणातील भावनांचा मूर्तिमंत अवतारच होता. त्या भावभक्तीनेच कृष्णाला क्षणार्धात एकट्यालाच तिच्याकडे ओढून नेले. वक्रदंत जरासंध, शाल्व पौंड्रक उन्नद्ध. चैद्य मीनले सन्नद्ध, होईल युद्ध दारुण. वक्रदंत, जरासंध, शाल्व आणि पौंड्रक यासारखे अत्यंत गर्विष्ठ आणि शक्तिशाली राजे तिथे जमले आहेत. शिशुपालासह हे सर्व योद्धे युद्धासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. या सन्नद्ध सैन्यामुळे भीषण युद्ध अटळ होणार अशी चिन्हे दिसू लागली. कृष्ण करील कार्यसिद्धी, हेतव न चुके त्रिशुद्धी. टाकुनी जावे युद्ध संधी, हेची बुद्धी सर्वथा. जेव्हा बलरामांना समजले की श्रीकृष्ण एकटेच शत्रूंच्या गराड्यात गेले आहेत, तेव्हा त्यांनी यादवांना सांगितले की जरी कृष्ण समर्थ असले तरीही युद्धाची संधी उभी ठाकली असताना त्यांना एकटे सोडून देणे योग्य नाही. आपण आपले कर्तव्य म्हणून सैन्य घेऊन त्यांच्या मदतीला त्वरित युद्धभूमीकडे गेले पाहिजे. रथकुंज पालाना, सन्नद्ध करा चतुरंग सेना. घाव घातला निशाणा, केली गर्जना बळीभद्रे. श्रीकृष्णाच्या मदतीला जाण्यासाठी बलरामांनी युद्धाची आज्ञा दिली. ते म्हणाले, रथांना जुंपून तयार करा, हत्तीवर अंबारी चढवा आणि घोड्यावर खोगीर चढवून चतुरंग सेना युद्धासाठी सज्ज करा. त्यानंतर युद्धाचा नगारा वाजवण्यात आला आणि बलरामांनी मोठी सिंहगर्जना केली. सेनापती तो सात्विक, भारी बळीराम नेटक. यादव वीरांसी हरिख, अतिसुटंक दळभार. बलराम हे सात्विक वृत्तीचे आणि अत्यंत शक्तिशाली तसेच पराक्रमी सेनापती होते. जेव्हा त्यांनी युद्धाची गर्जना केली तेव्हा सर्व यादव वीरांना मोठा आनंद झाला. ते सर्वजण युद्धासाठी अतिशय उत्सुक त्वरेने निघाले. सुखसंतोष आणि स्वानंद, कैवल्यापाशी निजबोध. तैसा पावला हलायुध, यादववीरी हरिपाशी. ज्याप्रमाणे आत्मज्ञानामुळे मोक्षाच्या ठिकाणी सुख, समाधान आणि आत्मिक आनंद निर्माण होतो, त्याचप्रमाणे बलराम आणि यादववीरासह श्रीकृष्णापाशी अत्यंत वेगाने येऊन पोहोचले. नातरी शमदमादी संपत्ती, बोधा वेगळी नवे निश्चिती. तैसे कौंडिण्यपुरा येती, जेथे श्रीपती उभा असे. ज्याप्रमाणे शम म्हणजे मनाची शांतता, दम म्हणजे इंद्रिय निग्रह इत्यादी सद्गुण आणि संपत्ती आत्मज्ञानाशिवाय निरुपयोगी असतात, त्याचप्रमाणे हे सर्व यादव वीर कौंडिण्यपुरात धावून आले, जिथे प्रत्यक्ष श्रीपती उभे होते. म्हणजेच श्रीकृष्णाच्या अस्तित्वामुळेच त्यांच्या येण्याला अर्थ प्राप्त झाला. एरीकडे राजकुमारी, अवस्था लागलीसे भारी. कापान येची श्रीहरी, विचार करी लिखिताचा. इकडे राजकुमारी रुक्मिणीची अवस्था फारच व्याकुळ झाली होती. श्रीकृष्ण अजून का आले नाहीत असा विचार तिच्या मनात सतत चालू होता. आपण लिहिलेल्या पत्राचा परिणाम होईल की नाही याच चिंतेत ती मग्न झाली होती.
कृष्णासी नाही विषय गोडी, म्या पत्रिका लिहिली कुडी. जे भार्या होईन आवडी, जाहली अनावडी तेने कृष्णा. श्रीकृष्णाला ऐहिक विषयांची म्हणजे काम वासनेची कोणतीही गोडी नाही, आणि मी मात्र ही पत्रिका अत्यंत देहबुद्धीने आणि अज्ञानाने लिहिली. मी पत्रात लिहिले की मी तुमची प्रिय पत्नी होईन. कदाचित माझ्या या सांसारिक इच्छेमुळेच कृष्णाला माझा कंटाळा आला असेल, आणि म्हणूनच ते अजून आले नाहीत. आढाल ढालाची पैथोर, अभाव भावे अतिसुंदर. दाटोनी रिघो पाहे घर, वशीकरण मज करील. रुक्मिणी स्वतःच्या विचारात म्हणते, माझा भाव जरी सुंदर असला तरी अट्टहास खूप मोठा आहे. त्यात काही उणीवा असू शकतात. कदाचित शिशुपालाचे प्रचंड बळ आणि बाह्य ऐश्वर्यच प्रभावी ठरेल, आणि माझ्या प्रेम भावनेचा अभाव पडेल. असा विचार रुक्मिणीच्या मनात आला. तो आपल्या सामर्थ्याने मला वश करील की काय, अशी भीती तिला वाटू लागली. मग मी होईल तिचा अधीन, जीवे जिता करील दीन. अमना आणुनिया मन, नाचविल निज छंदे. मग मी त्याच्या अधीन होईन, जिवंत असूनही दीन आणि पराधीन राहीन. तो माझं मन जबरदस्तीने वश करून स्वतःच्या इच्छेनुसार मला नाचविल, अशी भीती रुक्मिणीच्या मनात दाटून आली. कार्यकारण समस्त, तेची करील निश्चित. सुचित आणि दुश्चित, आंदण्या दासी आणील. तो सर्व काही आपल्या मर्जीने ठरवेल. काय करायचं, काय टाळायचं, चांगले वाईट विचारही तोच ठरवून मला पूर्णपणे पराधीन करील. मला जणू बांधून नेलेल्या दाशीसारखं आपल्या ताब्यात ठेवेल, अशी भीती तिला वाटली. तीच विकल्पिया बंधू, आंदना येईल काम क्रोधू. तिचा बोडवा गर्वमधू, घरभेदू वाटेल. तिच्या मनातील विकल्पांमुळे विवेक बांधला जाईल. काम क्रोध हे बंधन बनून मनाला खेचून नेतील. गर्वमदाचा गोंधळ असा वाढेल की आपलेच अंतकरण घरभेदी शत्रूसारखे वाटेल. माझेनी आंगे थोरावेल, मजते नाव रूप करील. विषय गोडी वाढविल, मुद्दल वेंचिल निज ज्ञान. माझ्याच अस्तित्वाचा आधार घेऊन तो विस्तार पावेल आणि मला त्याचेच नाव आणि रूप देईल. म्हणजेच माझे स्वतंत्र अस्तित्व संपवून तो मला त्याच्याशी एकरूप करेल. तो माझ्या मनातील विषयांची गोडी तर वाढवेलच, पण त्यासाठी तो माझे आत्मज्ञान भांडवल म्हणून खर्च करेल. होईल निर्लज्जा निशंक, मज देखो न शकती लोक. ऐसे जाणोनी निष्टंक, न योची देख श्रीकृष्ण. रुक्मिणी मनात विचार करते की जर मी श्रीकृष्णाच्या मागे गेले तर लोक मला निर्लज्ज म्हणतील आणि माझी निंदा करतील. लोक माझ्याकडे तिरस्काराने पाहतील. कदाचित हे सर्व ओळखूनच श्रीकृष्ण मला स्वीकारायला आणि इथे यायला संकोच करत असतील, म्हणूनच ते अजून आले नाहीत. लिखिती चुके पडली मोठी, पावेन शतजन्मान पाठी. हे देखोनी जगजेठी, उठाउठी न पवेची. रुक्मिणी मनात म्हणते की माझ्या पत्रात कदाचित खूप मोठी चूक झाली असावी, ज्याचे फळ म्हणून मला श्रीकृष्ण कदाचित 100 जन्मानंतर प्राप्त होतील. पत्रातील ही उणीव पाहूनच श्रीकृष्ण तातडीने माझ्याकडे येत नसावा. मज नाही वैराग्य कडाडी, भेटीन लागेची रोकडी. माझी या मुखरसाची गोडी, प्रतिबंधक मज झाली. माझ्या अंगी तीव्र वैराग्य नाही की मी कृष्णाच्या भेटीची इच्छा सोडून देईन. माझ्या मुखावरचं प्रेम माधुर्य आणि त्याच्याशी भेटीची आसच आता माझ्यासाठी अडथळा आणि व्याकुळतेचं कारण बनली आहे. शिवादी चरण रज वांछित, त्यामज पाठविल लिखित. आंगे उडी न घालीच येत, आळसयुक्त भीमकी. ज्यांच्या चरण कमलांच्या चरणांची धुळीची इच्छा प्रत्यक्ष भगवान शंकर आणि इतर देव सुद्धा करतात, अशा त्या श्रीकृष्णाने मला स्वतः येऊन नेण्याऐवजी फक्त पत्र पाठवले तर लोक मलाच दोष देतील. लोक म्हणतील की ही भीमक राजाची मुलगी किती आळशी आहे. तिने स्वतःहून काहीच प्रयत्न न करता आळशीपणाने फक्त नशिबावर अवलंबून राहिली. लिखितासाठी जरी मी सांपडे, तरी का साधक शिणती गाढे. भीमकी आहे केवळ वेडे,
येणे न घडे मज तेथे. रुक्मिणी विचार करते की जर भगवान श्रीकृष्ण केवळ एका पत्राने प्राप्त झाले असते तर मोठ्या साधकांनी आणि ऋषीमुनींनी त्यांना मिळवण्यासाठी इतकी वर्ष कठोर तपश्चर्या का केली असती. मला तर वाटतंय की मी वेडी आहे, कारण केवळ पत्र वाचून देव इथे येतील असे मला वाटते आहे. कृष्ण न यावया एक भावो, द्विजे देखिला देवाधिदेवो. विस्मय दाटला पहा हो, कार्य आठवो विसरला. श्रीकृष्ण अद्याप न येण्याचे एक कारण असे असू शकते की रुक्मिणीचा निरोप घेऊन गेलेल्या त्या ब्राह्मणाने म्हणजे सुदैवाने जेव्हा प्रत्यक्ष देवादिदेव श्रीकृष्णाला पाहिले तेव्हा तो भारावून गेला असावा. श्रीकृष्णाचे ते दिव्य स्वरूप पाहून त्याला इतकं आश्चर्य वाटलं असेल की तो ज्या कार्यासाठी गेला होता ते कार्यच तो विसरून गेला असावा. कृष्ण देखता त्रिशुद्धी, ब्राह्मणासी लागली समाधी. हरपली मनोबुद्धी, लग्नशुद्धी कोण सांगे. श्रीकृष्णाचे ते दिव्य स्वरूप पाहिल्यावर तो ब्राह्मण निश्चितपणे समाधी अवस्थेत गेला असावा. त्याचे दर्शन घेताच त्या ब्राह्मणाचे मन आणि बुद्धी हरपली असावी. अशा स्थितीत लग्नाची वेळ जवळ आली आहे हे तो श्रीकृष्णाला कसे सांगणार. जे कृष्णासी मिनले ते परतोनी नाही आले. मज आहे वेळ लागले, वाट पाहे द्विजाची. रुक्मिणी स्वतःशीच म्हणते, जे एकदा श्रीकृष्णाला जाऊन मिळाले किंवा ज्यांनी त्यांचे दर्शन घेतले ते कधीच परत आले नाहीत, कारण ते मोक्ष मिळवून त्यांच्याशीच एकरूप झाले. मलाच हे वेळ लागले आहे की मी अजूनही त्या ब्राह्मणाची, द्विजाची परत येण्याची वाट पाहत बसले आहे. माय बापांसी नेणता, वधूने पाठविले लिखिता. हेच जाणोनी निंदिता, येता येता परतला. रुक्मिणी मनात म्हणते, आई वडिलांना न कळवता एका कन्येने म्हणजे वधूने स्वतःहून लग्नाचा निरोप लिखित पाठवला. हे पाहून श्रीकृष्णाला माझी निंदा करावीशी वाटली असेल. कदाचित हेच माझ्या उद्धट वागण्याचे कारण समजून ते येता येता वाटेतूनच परत गेले असावेत. लग्ना आड एक राती, कापान येची श्रीपती. परात पर उपरिये वरती, वाट पाहात उभी असे. लग्नाला आता फक्त एकच रात्र उरली आहे, तरीही श्रीकृष्ण अजून का आले नाहीत. ती परात्पर लक्ष्मी स्वरूपा रुक्मिणी महालाच्या गच्चीवर उभी राहून अत्यंत व्याकुळतेने श्रीकृष्णाच्या येण्याची वाट पाहत आहे. डोळा नलगेची शेजेशी, निद्रे माझी देखे कृष्णासी. तेने स्वप्न सुषुप्तीसी, जागृतीसी नाठवे. श्रीकृष्णाच्या विचारात असलेल्या रुक्मिणीच्या बिछाण्यावर अजिबात डोळा लागत नव्हता. तिला झोपेतही श्रीकृष्णच दिसत होते. कृष्णाच्या ध्यानामुळे तिला स्वप्न, सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा आणि जागृती या तिन्ही अवस्थात काहीच सुचेनासे झाले होते. अन्न न खाय तत्वता, जीविता देखे कृष्णनाथा. गोडी लागली अनंता, न लगे आता धडगोड. रुक्मिणीची अवस्था अशी झाली होती की तिने अन्न खाणे पूर्णपणे सोडून दिले होते. तिला आपल्या जगण्यात फक्त श्रीकृष्णच दिसत होते. तिला त्या अनंताची एवढी गोडी लागली होती की आता तिला अन्नातील कोणतेही चविष्ट किंवा गोड पदार्थ अजिबात आवडत नव्हते. करू जाता उदकपान, घोटासवे आठवे कृष्ण. विसरली भूक तहान, लागले ध्यान हरीचे. रुक्मिणी जेव्हा पाणी पिण्याचा प्रयत्न करायची तेव्हा पाण्याच्या प्रत्येक घोट घेताना तिला श्रीकृष्णाचीच आठवण येत असे. श्रीहरीच्या ध्यानात ती इतकी मग्न झाली होती की ती आपली भूक आणि तहान पूर्णपणे विसरून गेली होती. तोंडी घालिता फोडी, घेऊ विसरली ते विडी. कृष्णी लागली से गोडी, अनावडी विषयांची. रुक्मिणीची अवस्था इतकी तन्मय झाली होती की तोंडात घालण्यासाठी तिने हातात फोड उचलली खरी, पण ती तोंडात टाकायलाच विसरून गेली. तिला श्रीकृष्णाच्या प्रेमाची एवढी गोडी लागली होती की तिला जगातील इतर सर्व उपभोग आणि विषयांची पूर्णपणे नावड झाली होती. आडविल्या कानी नायके, थापटिलिया न चक्के. देह व्यापिले यदुनायके, शरीर सुखे विसरली. कोणी हाक मारली तरी कानाने ऐकू शकत नव्हती.
कोणी तिला स्पर्श केला तरी तिला त्याचे भान राहत नव्हते. तिच्या संपूर्ण देहात आता यदुनायक श्रीकृष्ण भरून राहिले होते, ज्यामुळे ती स्वतःच्या शारीरिक सुखांना आणि अस्तित्वाला पूर्णपणे विसरून गेली होती. पाय ठेविता धरणी कृष्णा आठवी रुक्मिणी, सर्वांगी थरथरोनी रोमांचित होऊनी ठाके. चालताना जमिनीवर पाऊल ठेवले तरी रुक्मिणीला श्रीकृष्णाचीच आठवण येते. कृष्ण प्रेमाने तिचे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले आणि अंगावर शहारे येऊन ती जागच्या जागी स्तब्ध उभी राहते. लीला कमल घेता हाती कृष्ण चरण आठवती, नयनी अश्रू लोटती कृष्ण प्राप्ती लागी पिशी. हातात खेळण्यासाठी कमळ घेतले तरी रुक्मिणीला श्रीकृष्णाच्या चरण कमलांची आठवण येते. कृष्ण भेटीसाठी व्याकुळ झालेल्या रुक्मिणीला जणू वेड लागले असून त्यांच्या प्राप्तीसाठी तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागतात. गोविंदे हरिले मानस जाहली विषय भोगी उदास, पाहे द्वारकेची वास मनी आस कृष्णाची. गोविंदाने रुक्मिणीचे मन पूर्णपणे हरण करून नेले आहे, त्यामुळे ती सर्व सांसारिक वासनांमुळे पूर्णपणे उदासीन झाली आहे. ती वारंवार द्वारकेच्या दिशेकडे डोळे लावून पाहत आहे, कारण तिच्या मनात आता फक्त आणि फक्त श्रीकृष्णाला भेटण्याचीच आस शिल्लक आहे. कापान येची गोविंद तरी माझेंची भाग्य मंद, नाही पूर्व पुण्य शुद्ध म्हणून खेद करीतसे. गोविंद अजून का आले नाहीत? कदाचित माझे भाग्यच मंद असावे, माझे पूर्व पुण्य तितके शुद्ध नसावे ज्यामुळे मला देवाची प्राप्ती होईल. असे म्हणत रुक्मिणी मनातल्या मनात अत्यंत दुःख खेद व्यक्त करत आहे. मग मने गा कटकता किती करू गे आहा कटा, मरमर विधातया दुष्टा काय अदृष्टा लिहिले असे. मग रुक्मिणी व्याकुळ होऊन म्हणते, अरे मी आता किती वेळ असा शोक करू? हे दुष्ट विधात्या, तुझे मरण ओढवले का? माझ्या नशिबात तू नक्की काय लिहून ठेवले आहेस? आजीचेनी हे कपाड कृष्ण प्राप्ती विण निष्फळ, म्हणून या भीम कवाड उक्सा बुक्सी स्पुंदत. रुक्मिणी व्याकुळ होऊन मनात म्हणते, श्रीकृष्णाच्या भेटीशिवाय हे माझे आजचे भाग्य पूर्णपणे निष्फळ आहे. जर कृष्ण प्राप्त झाले नाहीत तर हे जगणे व्यर्थ आहे. असा विचार करून रुक्मिणी हुंदके देऊन रडू लागली. मज न लगे विंजण वारा तेणे अधिक होतसे उबारा, प्राण रिघो पाहे बुरा शांगधरा वांचोनी. रुक्मिणी आपल्या सख्यांना म्हणते, मला हा वारंवार घातलेला वारा नको आहे, कारण त्यामुळे माझ्या शरीराची आणि मनाची उलघाल अधिकच वाढत आहे. कृष्णाशिवाय जीवनच असह्य झाले आहे. जोपर्यंत श्रीकृष्ण येत नाहीत तोपर्यंत माझा हा प्राण शरीरातून निघून जाऊ पाहत आहे, म्हणजेच मी मृत्यूच्या दारात उभी आहे. आंगीन लाओ गे चंदन तेने अधिकची होय दीपन, माझे निगो पाहती प्राण कृष्ण चरण न देखता. रुक्मिणी आपल्या सख्यांना कळवळून सांगत आहे, हे सख्यांनो, माझ्या अंगाला हे चंदन लावू नका, कारण त्यामुळे माझ्या विरहाचा अग्नी शांत होण्याऐवजी अधिकच प्रज्वलित होत आहे. कृष्ण चरणांचे दर्शन न झाल्यास माझे प्राण शरीर सोडण्याच्या तयारीत आहेत. साय नवेची गे अंबा विनमुख जाहली जगदंबा, आता कायसी लग्न शोभा प्राण उभा सांडीन. आता तर आई जगदंबानेही मला मदत करणे नाकारले आहे. ती माझ्याकडे तोंड फिरवून विनमुख झाली आहे. आता या लग्नाच्या शोभेचा काय उपयोग? मी आता इथेच माझा जीव सोडेन. शिवा भवानी रुद्रानी कापान पावतीच कोणा, का विसरली कुळस्वामिनी चक्रपाणी न पवेची. रुक्मिणी निराश होऊन म्हणते, शिवा भवानी रुद्राणी ही सर्व दैवते आज कोणाला का पावत नाहीत? म्हणजे मदतीला का येत नाहीत? माझी कुळस्वामिनी तरी मला का विसरली आहे? आणि ज्याच्या हातात चक्र आहे तो श्रीकृष्ण अजूनही माझ्या मदतीला का येत नाही? नेत्री अश्रूंची धारा दुःखे कापतसे थरथरा, धरिता न धरवेची धीरा विकळ सुंदरा जातसे. रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रूंच्या अखंड धारा वाहू लागल्या आहेत.
तीव्र दुःखामुळे तिचे शरीर थरथरा कापू लागले आहे. आता तिच्याने मुळीच धीर धरला जात नाही. ती सुंदर रुक्मिणी शोकाने अत्यंत व्याकुळ होऊन शुद्ध हरपण्याच्या स्थितीत गेली आहे. तव लविन्नला डावा डोळा, बाहू स्फुरती वेळोवेळा, ही तव चिन्हे गे गोपाडा, प्राप्ती कर पै होती. इतक्यात रुक्मिणीचा डावा डोळा लवू लागला आणि तिचा डावा बाहू वारंवार स्फुरण पाहू लागला. रुक्मिणी आनंदाने आपल्या सखीला म्हणते, अगं सखे, ही तर श्रीकृष्णाच्या भेटीची आणि प्राप्तीची शुभचिन्हे आहेत. कृष्णे सांगितले द्विजासी, वेगी जावे भीमकी पासी, थोर चिंता होतसे तिसी, उद्वेगेसी अपार. श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणाला म्हणजे सुदेवाला सांगितले की तू आता त्वरित रुक्मिणीकडे जा. तिला माझी भेट न झाल्यामुळे अपार दुःख आणि काळजी वाटत असेल. त्यामुळे ती अत्यंत अस्वस्थ झाली असेल. तिला धीर देण्यासाठी तू आधी पोहोच. तिसी द्यावे आश्वासन, उदयिक आहे तुझे लग्न, तुवा असावे समाधान, पाणी ग्रहण मी करीन. श्रीकृष्णाने ब्राह्मणाकरवी रुक्मिणीला असा निरोप दिला की तिला जाऊन आश्वासन दे की उद्या तुझे लग्न आहे. तरी तिने मनात कोणतेही भय न बाळगता समाधानी राहावे, कारण मी स्वतः येऊन तुझा पाणीग्रहण विधी करीन. आठा भावांची परवडी, उभवुनी स्वानंदाची गुढी, द्विज धान्विन्नला लवड सवडी, घालती उडी त्वरित. श्रीकृष्णाचा सकारात्मक निरोप मिळाल्यावर तो ब्राह्मण अत्यंत आनंदाने, जणू काही अष्टसात्विक भावांनी डोलत आणि स्वानंदाची म्हणजे आत्मसुखाची गुढी उभारत रुक्मिणीकडे जाण्यासाठी निघाला. तिची चिंता दूर करण्यासाठी तो ब्राह्मण मोठ्या वेगाने धावत सुटला. भीमकी करीत असता चिंता, द्विज देखिला अवचिता, हरिके ओसंडली चिता, प्रसन्नता देखोनी. रुक्मिणी अत्यंत चिंतेत बुडालेली असतानाच तिला अचानक तो ब्राह्मण येताना दिसला. त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून रुक्मिणीला खात्री पटली की निरोप सकारात्मक आहे आणि तिच्या मनात आनंदाचा पूर ओसांडून वाहू लागला. पहिला ब्राह्मण अतिदीन, याचे पालटलेसे चिन्ह, दिसत आहे प्रसन्न वदन, घेऊनी कृष्ण पै आला. रुक्मिणी स्वतःशीच विचार करते की जेव्हा हा ब्राह्मण निरोप घेऊन गेला होता तेव्हा तो अत्यंत केविलवाना आणि दीन दिसत होता, पण आता त्याची सर्व लक्षणे पालटलेली दिसत आहेत. याचे मुख आता अत्यंत प्रसन्न दिसत आहे, ज्यावरून असे वाटते की हा श्रीकृष्णाला सोबत घेऊनच किंवा त्याचा सकारात्मक निरोप घेऊनच आला असावा. कृष्ण दर्शनासी प्राप्ती, द्विज पालटला देह स्थिती, आनंदमय जाहली वृत्ती, लिखितासाठी द्विजाची. श्रीकृष्णाच्या दर्शनाची प्राप्ती झाल्यामुळे त्या ब्राह्मणाची संपूर्ण देहस्थिती पालटून गेली आहे. कृष्णाचा निरोप घेऊन येणाऱ्या त्या द्विजाची वृत्ती आता पूर्णपणे आनंदमय झाली आहे. जीव प्रयाणाची सुमुहूर्तता, भक्ती नवरत्नांचे तारू बुडता, धैर्याचा स्तंभ पडता, जाहला रक्षिता सुदेव. रुक्मिणीच्या प्राण जाण्याची वेळ आली होती. तिच्या भक्तरूपी नवरत्नांचे जहाज संशयाच्या सागरात बुडत होते आणि तिच्या धैर्याचा स्तंभ कोसळला होता. अशा अत्यंत बिकट समयी सुदेव ब्राह्मण हा तिचा रक्षक होऊन धावून आला आणि त्याने तिला श्रीकृष्णाच्या आगमनाची शुभवार्ता दिली. मर्तया अमृतपान, किंवा अवर्षणी वर्षे घन, दुष्काळ लिया जेवी मिष्ठान, तेवी आगमन दिजाचे. ज्याप्रमाणे मरत असलेल्या माणसाला अमृत मिळावे किंवा कडक उन्हाळ्यात पावसाचा ढग बरसून पाऊस पडावा अथवा दुष्काळाने पीडित असलेल्या व्यक्तीला उत्तम मिष्टान मिळावे, त्याप्रमाणे रुक्मिणीला त्या ब्राह्मणाचे येणे वाटले. मोह अंधारी मनी पडला, तो युक्तीच्या हाती चांच पडला, न सापडता दीप लाविला, कृष्णागमन सुखाचा. जणू काही मोहाच्या अंधारात एखादा मौल्यवान मणी हरवला होता. तो मिळवण्यासाठी युक्तीने खूप शोध घेतला, पण तो काही सापडत नव्हता. अशा वेळी त्या ब्राह्मणाने श्रीकृष्णाच्या आगमनाच्या सुखाचा दिवा लावला, ज्याने सर्व अंधार दूर झाला
आणि तो भक्तीचा मनी पुन्हा सापडला. या परी आला तो ब्राह्मण, कृष्णागमन भीमकी प्राण, घेऊनी आला जी संपूर्ण, जीवदानी सुदेव. अशा रीतीने तो ब्राह्मण सुदेव परत आला. तो केवळ निरोप घेऊन आला नव्हता, तर जणू रुक्मिणीचे प्राण असलेल्या श्रीकृष्णाच्या आगमनाची वार्ता घेऊनच तो अवतरला होता. खऱ्या अर्थाने सुदेव हा रुक्मिणीला जीवनदान देणारा ठरला, कारण त्याच्या शब्दामुळेच तिचे प्राण वाचले. ब्राह्मण म्हणे नामी आता, घेऊन आलो ओ अनंता. देखिला गरुड ध्वज झडकता, आनंद चिता न समाये. तो ब्राह्मण सुदेव रुक्मिणीला म्हणाला, हे राजकुमारी, मी आता तुला नुसता निरोप द्यायला आलो नाही, तर साक्षात त्या अनंत श्रीकृष्णालाच सोबत घेऊन आलो आहे. त्यांचा गरुड ध्वज लांबून झळकताना पाहिला आहे. हे पाहून माझ्या चित्तातील आनंद आता मावेनासा झाला आहे. अंगीची उतटली कांजोळी, मदिका दाटली आंगोळी, सर्वांगे हरिखली वेल्हाळी, जीवे ओवाळी द्विजाते. श्रीकृष्णाच्या आगमनाची बातमी ऐकताच रुक्मिणीच्या अंगात आनंदाचा असा पूर आला की तिच्या अंगातील कांचोळी ताणामुळे उतटली. तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले आणि ती सुंदर रुक्मिणी सर्वांगाने हर्षित झाली. या आनंदाच्या भरात तिने आपला जीव त्या ब्राह्मणावर ओवाळून टाकला, म्हणजेच ती त्यांच्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्यास तयार झाली. याची या उपकारा उत्तीर्णता, पाहताने देखो सर्वथा. जेणे आणिले श्रीकृष्णनाथा, त्यासी म्या आता काय द्यावे. रुक्मिणी मनात म्हणते की या ब्राह्मणाने माझ्यावर जे उपकार केले आहेत त्यातून मी कधीही ऋणमुक्त होऊ शकणार नाही. ज्याने साक्षात श्रीकृष्णनाथांना माझ्याकडे आणले आहे, त्यांना देण्यासाठी माझ्याकडे आता काय उरले आहे. अर्थात जगातील कोणतीही संपत्ती या उपकाराची बरोबरी करू शकणार नाही. यालागी हो सद्गुरुसी, उत्तीर्णता नाही शिष्यांसी. कवण द्यावे पदार्थासी, हे वेदांसी न बोलवे. ज्याप्रमाणे रुक्मिणी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडू शकत नव्हती, त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या उपकारातून शिष्य कधीही ऋणमुक्त होऊ शकत नाही. सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाच्या बदल्यात त्यांना असा कोणता पदार्थ अर्पण करावा, हे साक्षात वेदांनाही सांगता येत नाही. कारण ब्रह्मांडातील कोणतीही वस्तू सद्गुरूंच्या कृपेपेक्षा मोठी नाही. चिंतामणी दे चिंतिल्या अर्था, कल्पतरू तो कल्पिले देता. सद्गुरु दे निर्विकल्पता, त्यासी उत्तीर्णता कैसेनी. चिंतामणी रत्न हे केवळ मनातील इच्छिलेल्या गोष्टी देतो. कल्पतरू हा ज्याची कल्पना केली असेल तोच अर्थ देतो. परंतु सद्गुरु मात्र शिष्याला निर्विकल्पता, म्हणजे ज्यामध्ये कोणताही संकल्प विकल्प उरत नाही, अशी अद्वैत स्थिती किंवा आत्मज्ञान प्राप्त करून देतात. अशा सद्गुरूंच्या उपकारातून कोणाला कधीही उत्तीर्ण म्हणजे ऋणमुक्त होता येणार नाही. जो चुकवी जन्म मरण, त्यासी नवेची उत्तीर्ण. कोटी जन्माचे जन्म मरण, चुकविले येणे गुरुनाथे. जे सद्गुरू शिष्यांचे जन्म मरणाचे फेरे चुकवतात, त्यांच्या उपकारातून शिष्य कधीही ऋणमुक्त होऊ शकत नाही. ज्या प्रकारे कोट्यावधी जन्मातील जन्म मरणाचे चक्र माझ्या या गुरुनाथांनी म्हणजे सद्गुरूंनी चुकवले आहे, म्हणजेच मला मुक्ती दिली आहे. देहे उतराई होऊ गुरुसी, तव नश्वरता या देहासी. नश्वरे अनश्वरासी, उत्तीर्णता कैसी घडे. मी माझ्या या देहाने म्हणजे शरीराने सद्गुरूंच्या ऋणातून मुक्त व्हावे म्हणजे उतराई व्हावे असे म्हटले, तर हा देह स्वतःच नश्वर म्हणजे नाशवंत आहे. अशा नाशवंत देहाने त्या नश्वर अशा गुरुतत्वाची किंवा त्यांनी दिलेल्या आत्मज्ञानाची परतफेड कशी काय होऊ शकेल. जीवे भवे उतराई, तव तो समूळ मिथ्या पाही. जीवासी जीवपण नाही, होईल कै उतराई. जर मी माझ्या जीवाने सद्गुरूंच्या ऋणातून मुक्त व्हावे असे ठरवले तरी ते शक्य नाही. कारण सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानामुळे हे सिद्ध होते की हा जीव मुळात मिथ्या आहे. जेव्हा स्वतःच्या जीवाचे स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही, तेव्हा तो जीव
सद्गुरूंच्या ऋणातून मुक्त कसा होणार? गुरुसी उतराई होता, न देखो कवनी या पदार्था, या लागी चरणी ठेविला माथा, मौने करुणी रुक्मिणी. ज्याने श्रीकृष्णाची भेट घडवून आणली, त्या ब्राह्मणाच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी मला जगात अशी कोणतीही वस्तू दिसत नाही जी त्यांना अर्पण केल्यावर मी ऋणमुक्त होऊ शकेन. म्हणूनच रुक्मिणीने अत्यंत नम्र होऊन आणि शांत राहून त्यांचे उपकार मानण्यासाठी त्यांच्या चरणावर आपला माथा ठेवला. मनी देवोनी साचार भावो, अति संतोषला सुदेवो, तुझे निधर्म आम्हा पहा हो, कृष्ण प्राप्ती साचार. रुक्मिणीच्या मनातील तो सच्चा भाव पाहून ब्राह्मण सुदेव अत्यंत संतुष्ट झाला. तो रुक्मिणीला म्हणाला, हे पहा, तुझ्या या श्रेष्ठ भक्तीमुळे आणि धर्मामुळेच आम्हालाही साक्षात श्रीकृष्णाची प्राप्ती झाली आहे. म्हणजे तुझ्यामुळेच आम्हालाही भगवंताचे दर्शन घडले. श्रीकृष्ण आला परिसोन, भीमकी पावली समाधान, उल्हासयुक्त जाहले मन, हर्षे त्रिभुवन कोंदले. श्रीकृष्ण आले आहेत हे ऐकल्याबरोबर रुक्मिणीला पूर्ण समाधान लाभले. तिचे मन अत्यंत उल्हासाने भरून गेले आणि तिच्या त्या हर्षामुळे जणू त्रिभुवनात आनंदाचा पूर ओसांडून वाहू लागला. करिता अंबिका पूजन, कृष्ण करील भीमकी हरण, एका विनवी जनार्दन, श्रोती ध्यान मज द्यावे. रुक्मिणी जेव्हा अंबिका पूजनासाठी देवीच्या देवळात जाईल, तेव्हा श्रीकृष्ण तिचे हरण करतील, तिला आपल्यासोबत घेऊन जातील. श्रोत्यांना विनंती आहे की आता कथा अत्यंत रोचक वळणावर आली आहे, त्यामुळे सर्वांनी आपले चित्त एकाग्र करून पुढील निरूपण ऐकावे. सारांश असा, हा विस्तृत प्रसंग श्रीकृष्णाच्या निर्धार शक्तीचा, रुक्मिणीच्या उत्कट भक्तीचा आणि भक्तदेव नात्यातील गहन संवादाचा अत्युच्च प्रत्यय देणारा आहे. रुक्मिणीच्या पत्रामुळे प्रेरित होऊन श्रीकृष्ण कोणतीही मदत न घेता एकटेच पूर्ण सामर्थ्याने कौंडिण्यपुराकडे प्रस्थान करतात. यातून स्वावलंबन, आत्मविश्वास आणि ईश्वरनिष्ठ यांचे महत्त्व अधोरेखित होते. जो स्वतःवर आणि आपल्या धर्मावर विश्वास ठेवतो तोच कार्यसिद्धी साधतो. दुसरीकडे कौंडिण्यपुरात विवाहाची भव्य तयारी सुरू असताना रुक्मिणीची अवस्था अत्यंत करुण आणि हृदयद्रावक होते. विरह, शंका, अपराध भावना आणि आत्मसंशय या सर्व भावनातून ती जाते. तिचे संपूर्ण अस्तित्व कृष्णमय होते. अन्न, निद्रा, देहभान सर्व काही विसरून ती केवळ कृष्ण प्राप्तीच्या ध्यानात मग्न होते. ही अवस्था म्हणजे पराकाष्ठेची भक्ती, जिथे भक्त स्वतःला विसरून देवात विलीन होतो. या संकटाच्या क्षणी सुदेव ब्राह्मण हा केवळ दूत न राहता भक्तीचा साक्षात अवतार ठरतो. श्रीकृष्णाच्या आश्वासक निरोप रुक्मिणीपर्यंत पोहोचताच तिच्या प्राणात पुन्हा संचार होतो. मृत्यूप्राय अवस्थेतून जीवनाकडे नेणारा हा क्षण दर्शवतो की योग्य वेळी मिळालेले धैर्य आणि देवाची कृपा भक्ताचे रक्षण करते. रुक्मिणीची कृतज्ञता इतकी गहन आहे की ती गुरुतत्वाच्या ऋणातून कधीही मुक्त होता येत नाही, हे तत्वज्ञानातून स्पष्ट करते. शेवटी श्रीकृष्णाच्या आगमनाने रुक्मिणीचे दुःख संपते आणि आनंद त्रिभुवन व्यापतो. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की शुद्ध भाव, निस्वार्थ भक्ती आणि अखंड विश्वास असतील तर देव स्वतः भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो. भक्ती, धर्म, गुरुकृपा आणि समर्पण यांचे हे अद्वितीय दर्शन म्हणजे रुक्मिणी कृष्ण लीलेचा आत्मा आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे पंचम प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. जय रुक्मिणी.